नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. जे लढतील तेच जगतील हा मानवमुक्तीचा संदेश प्रत्येक काळजावर कोरून अण्णाभाऊंची लेखणी धन्य झाली. वास्तवातलं जीनं साकारलं त्यांच्या लेखणीनं. फकीरा कादंबरी त्यांच्या लेखन साहित्यातील अनमोल रत्न. ती कादंबरी साक्ष देते साहस, संस्कार, मूल्ये, नीतिमत्ता व सामाजिक वास्तवतेची. सर्व कादंबरी या ठिकाणी वाचून दाखवणे शक्य नाही, पण काय आहे फकीरा कादंबरीतील सामाजिक तानाबाना शब्दबद्ध केला आहे रवींद्र गोळे सरांनी. प्रस्तुत लेखक सामाजिक कार्यात अग्रेसर असून अभ्यासक व विश्लेषक आहेत. घेऊया त्यांच्या शब्दात जाणून फकीरा कादंबरीतील सामाजिक तानाबाना. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी ही बहुतेक सर्व मराठी वाचकांनी वाचलेली असते. वाचली नसेल तर निदान त्या कादंबरीविषयी थोडी बहुत माहिती तरी असतेच. अण्णाभाऊंनी ही आपली कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली होती आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सुद्धा या कादंबरीला मिळाला होता. याच कादंबरीवर आधारित फकीरा हा चित्रपट सुद्धा निर्माण झाला होता आणि त्यात स्वतः अण्णाभाऊंनी सावळ्या मांगाची भूमिका साकारली होती. या कादंबरीला वि. स. खांडेकर यांनी प्रस्तावना लिहिली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात वाटेगाव आणि आसपासच्या परिसरात घडलेल्या रोमहर्षक कालखंडाला अण्णाभाऊंनी कादंबरीतून शब्दबद्ध केले आहे. ही कादंबरी म्हणजे कल्पनाविलास नाही, कारण फकीराने दिलेल्या सुरती नाण्यातून खरेदी केलेली बाळगुडी मी खाल्ली आहे. फकीराच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा लेखन प्रपंच आहे, असे अण्णाभाऊंनी नमूद करून ठेवले आहे. याचा अर्थ फकीरा कादंबरीच्या पटावर दिसणारी प्रत्येक व्यक्तिरेखा ही वास्तवातील आहे. फकीरा कादंबरीतून दिसणारा समाज आणि सामाजिक ताणाबाणा हा वास्तवातील आहे. सामाजिक जीवनात दिसणारा संघर्ष, जातभावना यांचे चित्रण या कादंबरीत होताना दिसते. त्याहीपेक्षा जोरकसपणे सामाजिक सलोखा, परस्परावरचा विश्वास, दुःख, दैन्य आणि निसर्गनिर्मित संकटातून बाहेर पडण्यासाठी जात विसरून एकमेकांना केलेली मदत, माणूसपणा जपण्याचा आटोकाट प्रयत्न अण्णाभाऊंनी साकार केला आहे आणि त्यामुळे असे समाज वास्तव त्या काळात अस्तित्वात होते हे नाकारता येत नाही. फकीरा कादंबरीचे कथानक थोडक्यात सांगायचे तर गावाच्या इभ्रतीसाठी राणोजी मांग शी गावची जोगणी वाटेगावात आणतो आणि वाटेगावच्या हद्दीत मारला जातो. राणोजीच्या बलिदानाने वाटेगावात जत्रा सुरू होते. गावात चैतन्य येते. हे चैतन्य आणि इभ्रत टिकवण्यासाठी वाटेगावकर प्रयत्नशील असतात. शीगावरही जोगणी परत मिळवण्यासाठी टपून असतात. दोन गावातला हा इभ्रतीचा संघर्ष अनेक वर्षे चालू राहतो. राणोजीचा मुलगा फकीरा मोठा होतो आणि जोगणीच्या रक्षणासाठी हाती तलवार घेऊन जत्रेत सामील होतो. गुन्हेगार म्हणून तिहेरी हजेरीची सक्ती मांगवाड्यावर पर्यायाने फकीरावर होते. पुढे गावात दुष्काळ पडतो. मांगवाडा महारवाडा जगवण्यासाठी फकीरा माळवाडीचा मठ लुटतो. जोगणीवरून डूक धरून असलेले फकीराचे विरोधक इंग्रजांशी संगनमत करतात. फकीरा इंग्रजांचा खजिना लुटतो. फकीरा शरण यावा म्हणून इंग्रज साऱ्या मांगवाड्याला ओलीस ठेवतात. आपल्या माणसाच्या मुक्ततेसाठी फकीरा शस्त्र खाली ठेवतो. हे झाले फकीरा कादंबरीचे कथानक. या कादंबरीच्या रूपाने अण्णाभाऊंनी मांग समाजातील उमदा नायक रेखाटला आहे. अण्णाभाऊंचे या कादंबरीचे मूल्यमापन करताना अनेक मान्यवरांनी वेगवेगळ्या पद्धतीने विवेचन केले आहे. बहुतेकांनी या कादंबरीतून अण्णाभाऊंनी मार्क्सचा विचार प्रसारित केला अशी भूमिका मांडली. उपेक्षित, वंचित समूहाला बळ मिळाले पाहिजे आणि त्यासाठी संघर्ष अटळ आहे, तो केला किंवा घडवून आणला पाहिजे अशी धारणा समोर ठेवून मार्क्सवाद मांडला जातो. अण्णाभाऊ जरी या चळवळीशी जोडले गेले होते तरी या कादंबरीत तोच विचार मांडला आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण फकीराची बंडखोरी हा त्याचा स्वभाव नाही, परिस्थितीने त्याला बंडखोर बनवले आहे. तो कायम संघर्षाचा पवित्रा घेऊन उभा नाही, तर परिस्थिती बदलण्याचा शेवटचा पर्याय म्हणून त्याने शस्त्र हाती घेतले आहे. त्यांचा झगडा परिस्थितीची आहे आणि झगडा संपावा, वैर दुष्टावा समाप्त व्हावे ही त्यांची धारणा. फकीरा जरी बंडखोर असला तरी तो वर्ग विग्रहाची भूमिका घेत नाही किंवा जात जाणीव प्रबळ करत नाही.
कारण राणोजीची आणि फकीराची पाठराखण करण्यात विष्णुपंत कुलकर्णी व शंकर पाटील आघाडीवर आहेत, तर बापू खोताच्या बाजूने गजामाळी रामजा लोहार उभे आहेत. त्यामुळे फकीरा कादंबरीतील संघर्ष हा जात केंद्री नाही. हा संघर्ष दोन गावातील असून परंपरा आणि गावची इभ्रत या केंद्राभोवती फिरणार आहे. जोगणीची मालकी व रक्षण हा स्वाभिमानाचा विषय सोडला तर कादंबरीत माणूस जगला पाहिजे ही भूमिका अधोरेखित केलेली आहे. फकीराच्या लढ्याचे केंद्रस्थान माणूस आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची परिपूर्ती झाली पाहिजे ही त्यांची माफक अपेक्षा आहे. मुळात फकीरा कादंबरीचा सारा पटच माणूस केंद्रीय आहे. माणूस म्हटला की गुण अवगुण, नैतिकता अनैतिकता यांच्या अटळ संघर्षाशी सामना करावा लागतोच. अण्णाभाऊंनी हा संघर्ष साकारताना माणूसपण जपले आहे. गावाच्या इभ्रतीसाठी बलिदान देणाऱ्या राणोजीची बायको मोलमजुरीला जाते हे जेव्हा पाटलाला कळते तेव्हा तो धान्याने भरलेली गाडी घेऊन येतो. अण्णाभाऊंनी हा प्रसंग खूप हळव्या शैलीत रेखाटला आहे. ते लिहितात, मी आताच सोनाटकीतनं परत आलो शिंगरून यायला. ठीक दौलती, पण हे बरं नाही. पाटील गंभीर चेहरा करून म्हणाला, राधा मजुरी करीत आहे हे जर कळालं तर तो राणोजी परत खाली येऊन माझं शिर मारील. हिला रोजगारीला कधीच पाठवू नको. तुला दाणे हवेत, हे घे, असं म्हणून पाटील गाडीतील दाण्यांची पोती खाली लोटू लागला. 1, 2, 3 ही सारी गाडी इथं रिकामी करतो की काय असं वाटून दौलती म्हणाला, गावकर पुरं 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 तर ऐक, राधाला कष्ट देऊ नको. तिच्या कुंकवाने डोंगरा एवढं कष्ट भोगलं आणि तो माझ्या शब्दावर भोगलं. मी पाटील, मी आपल्या गावच्या जत्रेत मिरवावं, इथं या पांढरीत जत्रा भरावी, गावावर उपकार करावा म्हणून तो 2 पोरं आणि ही राधा मागं टाकून गेला. त्याच्या उपकारांची फेड अशी झाली तर आम्ही सारे नरकात जाऊ. जे पेराव तेच उगवतं. पाटील, असं कसं म्हणता? बरोबर म्हणत आहे मी. दाण्याची पोती देणे आणि शीर कापून देणं याची बरोबरी करता येणार नाही. दाणं शेतात पिकतात, शीर पिकत नाही. दौलती, खोताशी झगडत ज्याने प्राण दिला त्याची ही अब्रू आहे. ही जगाच्या मोलाची आहे. माझं इमान तिच्या पासंगालाही पुरणार नाही. राणोजीच्या पत्नीला राधेला आलेलं वैधव्य गावाच्या प्रतिष्ठेशी जोडलेलं असून तिच्या जगण्याची तजवीज आपण केली पाहिजे. ही माणूस केंद्रित संवेदना अण्णाभाऊ साठे मांडताना मांग मराठा या जातीच्या पलीकडे जातात. केवळ माणूस आणि माणुसकी हे त्यांचे ऊर्जा केंद्र होते. दुष्काळ आणि रोगराईमुळे माणसं टाचा घासून मरू लागतात. काहीतरी करून माणसं जगवली पाहिजे हा विचार मनाशी घेऊन फकीरा विष्णुपंत कुलकर्णींना भेटतो. तेव्हा माणसाच्या जगण्याचा विषय आणि परिस्थितीतून निर्माण झालेली हताशता यांचे प्रत्येकारी चित्रण करताना अण्णाभाऊ काहीही करा पण जगा हा मंत्र देताना दिसतात. अण्णाभाऊ साठेंनी तो प्रसंग पुढील प्रमाणे शब्दबद्ध केला आहे. मांगवाड्यात आणि महारवाड्यात काय चाललं आहे? त्यांच्या करारी नेत्रात चिंतेचा भाव तरळला. देवळीत जळणाऱ्या निरंजनाकडे पाहत फकीरा म्हणाला, मांगामारांचा वंश उरत नाही आबा. आतापर्यंत किती माणसं दगावली. 4 दिवसात बारीक मोठी ईस. फकीरा पुटपुटला. त्याचे शब्द अंधारात चढफडत गेले. मग तुझं काय म्हणणं आहे? पंतांनी पुन्हा प्रश्न केला. फकीरा ओठांवरून कोरडी जीभ फिरत म्हणाला, भाकरी भाकरी करून पोरांचं चरफडून मरणं आणि त्यांचा तो हंबरडा आता माझ्यानं ऐकवना. ढेकळावानी काळीज इरगाळत माझं. फकीराच्या पापणीत देवळातील त्या निरंजनाच्या प्रकाशाचे कण लोंबकळू लागले आणि त्याने गरकन मान फिरून आसू दडवले. तसं नाही, पंत समजावणीच्या सुरात म्हणाले, धीरानं घ्यायला पाहिजे आता फकीरा. आबा, फकीरा काळजातून कन्नत बोलू लागला, मांग महार भोपळीचा मी करडूचा पाला खाऊन जगतोय. पण जमना, नुसती उपासमार असती तर पोट बांधून काळी शाबूत ठेवलं असतं. पण या साथीने कडेलोट केलाय आमचा. या संवादातून व निवेदनातून फकीराचा पंतावरचा विश्वास व्यक्त होतो. दुष्काळ आणि साथीच्या रोगात मांगाची माणसं पटापट मरताना पंत कोणता उपाय सांगणार? पंतांनी काहीही करा पण जगा असा सल्ला फकीराला दिला. कारण दुष्काळाच्या दाढेत गाव असल्याची अधिकृत माहिती पंतांनी सरकारला कळवलेली होती. पण सरकारने काहीही केले नव्हते. पंत फक्त मृतांच्या नोंदीचे काम करणारे सरकारी प्रतिनिधी उरले होते.
म्हणून काहीही करून जगण्याचा सल्ला त्यांनी फकीराला दिला. उकिरडाही पांग फेडतो, तुम्ही तर माणसं आहात असे सांगत पंत फकीराला मरण्यापेक्षा जगणे महत्त्वाचे असल्याचा संदेश देतात. जगण्यासाठी काहीही करा या पंतांच्या आदेशाला मानून फकीरा माळवाडीचा मठ लुटतो. मठात भरलेल्या धान्याच्या कणगी फोडून ती लूट गावात आणतो. ही लूट मागवाडा जगवण्यासाठीची होती हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे. माणूस जगला पाहिजे या अटळ सत्यासाठी होती. माणसं जगली तर गाव जगेल आणि गाव जगला तर गावाची इब्रत जपली जाईल हा विचार या लुटीमागे होता. माळवाडीच्या मठातून लुटून आणलेले धान्य साऱ्या मांग महारवाड्यात वाटून झाल्यावरही काही धान्य शिल्लक राहिले. ते मापानं वाटता येत नाही म्हणून मुरा फकीराला विचारतो, दाजी हे दान कसं वाटावं? फकीरा म्हणाला, एक दाना गैर वाढू नग, डाव घ्या आणि डावीनं सारखा वाटा. या प्रसंगातून अण्णाभाऊ फकीराला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. केवळ मी आणि माझे कुटुंबीय या संकुचित विचारापेक्षा आपण आणि आपला समाज अशी व्यापक भूमिका घेणारा नायक ते उभा करतात. एक तीळ 7 जणांनी वाटून खावा अशी जनरीत इथल्या मातीत खूप खोलवर रुजली आहे. फकीराची ही कृती त्याची साक्ष देते. अण्णाभाऊ माणसांचं साहित्य लिहितात, त्यामुळे शील नीती ही तत्त्व त्यांच्या साहित्यातून विपुल प्रमाणात आढळून येतात. फकीरा कादंबरीमध्ये सुद्धा असे प्रसंग अण्णाभाऊ साठे यांनी रेखाटले आहेत. बेडस गावचा खजिना लुटण्यासाठी गेल्यावर ज्या खोलीत खजिना आहे त्या खोलीचे रक्षण न करता रघु बामन दुसऱ्याच खोलीत समोर बंदूक घेऊन उभा ठाकल्यामुळे फकीराला आश्चर्य वाटते. तेव्हा फकीरा त्या बामनाला विचारतो, तू तिथं का उभा? बामन म्हणतो, या खोलीत माझी बायको, आई, भावजय आणि 2 अविवाहित मुली आहेत. तेव्हा फकीरा म्हणतो, बामना तूच तेवढा बायका पोरांचा धनी आहेस आणि आम्ही काय जोगतं पाळल्या ती? चल उघडते दार. दार उघडल्याबरोबर रघु बामनाची बायको समोर येते आणि फकीराला म्हणते, बाबा हा वाडा धुवून घेऊन जा, पण या 2 मुलींची लग्न झालेली नाहीत. मी पदर पसरून भीक मागते, आमची अब्रू. असं म्हणून त्या सर्व स्त्रिया आपल्या अंगावरचे दागिने काढून देऊ लागल्या. तेव्हा फकीरा म्हणतो, आई थांबा, मी इंग्रजांचा खजिना नेणार आहे. तुम्हासनी ओरबडाय मी आलो नाही, कारण आबरू खाऊन उपाशी माणसं जगत नसत्यात. जावा आपल्या घरात बसा. फकीराची कृती भारतीय संस्कार आणि नीतिमत्तेची साक्ष देते. हा संस्कार आणि नीती अण्णाभाऊ साठे यांच्या कथा कादंबऱ्यातून विपुल प्रमाणात पाहावयास मिळते. फकीरा कादंबरीचा पट खूप मोठा आहे. त्याला सत्तू भोसलेचे उपकथानक आहे. मराठा समाजातील हा नायक जेव्हा अडचणीत सापडतो तेव्हा तो फकीराला मदतीसाठी साथ देतो. फकीरा मदतीला पोहोचतो तेव्हा सत्तू म्हणतो, नाईक तुम्ही आलात म्हणून सत्तू वाचला. तेव्हा फकीरा म्हणतो, दगडाला दगडाची गरज लागते आणि मी तर माणूस आहे. अण्णाभाऊच्या संवादातून माणुसकी उजागर करण्याचा प्रयत्न करतात. सत्तू काय किंवा फकीरा काय, दोघांनीही अन्याय अत्याचाराविरुद्ध शस्त्र हाती घेतले असले तरी त्यांच्यासमोर शत्रू म्हणून कोण उभे आहे, त्यांच्या विरोधात कोण कारवाया करते आहे यांचा विचार केला तर फकीरासमोर खोत आणि सत्तू समोर चौगुला उभा आहे. या वैराला जातीय रंग देता येत नाही. खोताला जोगणी परत हवी म्हणून तो इरेला पेटला आहे, तर चौगुल्याला आपल्या बापाच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी ते इंग्रजांशी हात मिळवणी करत आहेत. फकीरा आणि सत्तूला साथ सोबत करणारे सर्व जातीचे आहेत, हे या ठिकाणी लक्षात घेण्याची बाब आहे. फकीराच्या रूपाने अण्णाभाऊ साठेंनी सामाजिक ताणाबाणाच उलगडून दाखवला आहे. परस्पर पूरकता आणि परस्परावरील दृढ विश्वास या सामाजिक ताणाबाण्याची आधारशिला असतात. समाज पर्यायाने माणसं एकमेकांशी कसा व्यवहार करतात त्यावर समाजाचे स्वास्थ्य अवलंबून असते. अण्णाभाऊंच्या फकीरा कादंबरीतून दिसणारे समाज वास्तव हे केवळ परस्पर पूरक नाही तर परस्परांविषयी वाटणारा कळवळा आणि आपलेपणाची जाणीव करून देणारे आहे आणि हेच या कादंबरीचे बलस्थान आहे. कादंबरीत दिसणारा सामाजिक कळवळासुद्धा या देशातील परंपरा आणि आध्यात्मिक जाणीवेतून निर्माण झाला आहे. व्यक्तिकेंद्री विचार न करता समाज केंद्री विचार आणि त्यातून समाजाचे उत्थान अशा क्रमाने अण्णाभाऊ साठे फकीराची मांडणी करतात. एकूणच फकीरा कादंबरीच्या रूपाने अण्णाभाऊंनी मांग जातीचा उमदा नायक साकार केला. त्याचबरोबर त्या काळातील दुष्काळाचे, रोगराईचे, एकात्म समाजाचे,
सामाजिक कळवळ्याचे, परस्परावरील विश्वासाचे आणि गावची श्रद्धा, गावाचा गौरव टिकवण्यासाठी प्राणपणाला लावून लढणाऱ्या माणसांची कथा सांगितली आहे. फकिरा प्रकाशित होऊन आता 60 वर्षाचा काळ उलटला आहे. कादंबरीतून मांडलेले समाज जीवन आणि परस्पर पूरकता आज आपण अनुभवतो का? तसा अनुभव येत नसेल तर आपण काय चूक केली आहे हे शोधायला हवे. रवींद्र गोळे सरांचा अतिशय मर्मभेदी लेख. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असल्यास 9594961860 असू द्या आपल्याजवळ.